शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्याबरोबर आहेत। दादा, तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण कोंढवा असेल मतदारसंघांमध्ये फिरताय, कात्रज, कसा नेमका लोकांचा प्रतिसाद मिळतो? तुम्ही आता स्वतः तुमच्या डोळ्यानं पाहिलं, खूप चांगला प्रतिसाद। ही माझी तिसरी चौथी वेळ आहे हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या निमित्तानं यायला। आज सकाळी 8 वाजल्यापासून इथं सुरुवात केली। संतोषनगर, कात्रज आणि हा परिसर, ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करून एक ग्वाही दिली की ह्या वेळेला आम्ही तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय करू, अशा प्रकारचे लोकांचा प्रतिसाद आहे। दादा, तुम्ही गेल्या वेळी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवलेली होती, मात्र यंदा तुमचं चिन्ह घड्याळ असणार आहे। काय फरक आहे? घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक सोपी होती की आता गेल्या वर्षी जी तुम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवलेली होती ती सोपी आहे? काय फरक पाहायला मिळतोय? चिन्ह बदलले? चिन्ह जरी बदललं असलं तरी महायुतीमध्ये हे तिन्ही चिन्ह आहेत, घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळ, तिन्ही चिन्ह महायुतीमध्ये आहेत। त्यामुळे तसं काय मतदार सुज्ञ आहे, त्याला कळतं काय मतदान करायचं ते। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। काल पुण्यामध्ये महाविकास आघाडीची सभा झाली, त्या सभेमध्ये बोलताना अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली। अमोल कोल्हेंवरती जी टीका होते ते नटसम्राट आहे, ते असं म्हणतात की नटसम्राट असणं कधीही चांगलं, पण खोके सम्राट, धोके सम्राट आणि पलटी सम्राट असू नये। हे जे आहेत हे स्वतःच्या उपमा ते दुसऱ्याला देत आहेत। अगोदर गद्दार म्हणत होते, कालच एका सभेमध्ये दिलीप मोहितेने सांगितलं अमोल कोल्हेच हा महागद्दार आहे, आणि आता त्यांना सवय लागली सकाळ उठून संजय राऊतांसारखं सकाळी उठायचं आणि माईक समोर काही बडबडत करत राहायचे। हे आता त्याने सुरुवात केलेली आहे, त्यामुळे त्याच्या बोलण्याला, त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही, आणि त्याला प्रत्युत्तर देणं किंवा त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणे मला योग्य वाटत नाही। अमोल कोल्हेंचं काय आव्हान वाटतंय तुम्हाला मतदारसंघामध्ये? अजिबात नाही, अजिबात आव्हान वाटत नाही। जो माणूस 5 वर्ष गायब राहिलेला, ज्या माणसानं एकही रुपयाचं काम केलं नाही, ज्या माणसानं निवडून दिल्यानंतर केंद्रामधून निधी आणायचा एकही रुपयाचा निधी आणला नाही, एकही सिंगल नवा रुपयाचा निधी आणलेला नाही, मी कागदोपत्री तुम्हाला पुरावे दाखवतो। आता जे प्रकल्प प्रगतीपथावर आहे त्याचे अशी काहीतरी संकल्पित रक्कम देऊन 19,000 कोटी हे सगळं बोगस आणि फेकमफेक आहे। त्यामुळे त्यानं एकाही रुपयाचं काम केलं नाही, एकाही गावात गेला नाही, एकाही माणसाला भेटला नाही, कोणाचाही फोनही नाही, आणि 5 वर्ष हा मतदारसंघ खासदार विना होता। ही सगळी कामं मला करायला लागायची। निवडून गेलेला माणूस तो, पण तो उपलब्ध नसल्यामुळे ही सगळी कामं मीच करत राहिलो 5 वर्ष। शरद पवारांच्या पाठीमागे सहानुभूतीची लाट आहे असं सांगितलं जातं आहे। शरद पवारांचा काही परिणाम तुमच्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल? ते असं म्हणतात की नाही, शरद पवार आमच्या बाजूने आहेत, त्याचा परिणाम पाहायला मिळेल? मी त्यावर काही भाष्य करणं योग्य वाटत नाही, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये माझा विजय निश्चित आहे। सगळी गणितं जुळून आलेली आहेत। गणितं इन द सेन्स राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप एकमेकाविरुद्ध लढणारे तिन्ही प्रमुख पक्ष राज्यातले आणि देशातले आज एकत्रपणे लढत आहेत। समोर मला वाटत नाही काही आव्हान आहे। तुम्ही जे मतदारांना आवाहन केलेलं होतं की ही माझी कदाचित शेवटची निवडणूक असेल, त्याच्यावरती बरीच टीका होते की मतदारांना भावनिक करणं योग्य नाही, भावनिकतेच्या मुद्द्यावरती दादा मतं मागताय। नाही, असं काय, याच्यात भावनिक काय? शेवटी कुणाला कुणाच्या रेषा, कुणाला कुणाची उद्दिष्ट, लक्ष स्पष्ट केलेलं काय आहे, आणि त्यात मी कदाचित म्हटलं आहे। हो, आणि टीका मम्मीने बघितली कुठे टीका झालेली, कुणाला फरक पडतोय? असं काही नाही, आपल्या मीडियाचं हे आहे असं। मात्र ते म्हणतात की दादा भावनिक करताय, तुम्ही भावनिक मुद्द्यांवर? नाही, भावनिक करण्याचा प्रश्नच येत नाही। मी माझं हे सांगितलं की बाबा पुढच्या वेळेला मी 5 वर्ष बोलण्याचा संदर्भ असा होता की मला ह्या 5 वर्षात ही कामं पूर्ण करायची आहेत। त्या कामासाठी केंद्राकडनं मला रेल्वेसाठी 24,000 कोटीचा प्रकल्प झाला आहे। ह्या मतदारसंघातले हायवे आणि रस्ते पूर्ण करण्यासाठी 24,000 25,000 कोटी, म्हणजे एकंदरीत 50,000 कोटी रुपये जर केंद्रातनं हवे असेल तर सत्तेतला खासदार आहे,
सत्तेतल्या खासदारालाच निवडून द्या अशा प्रकारचं आव्हान करताना आणि म्हटलं ही कामं पूर्ण झाली तर कदाचित मी पुढं उभाही राहणार नाही. ही माझी शेवटची निवडणूक असू शकेल. याच्यात काही वेगळा अर्थ काढण्यासारखं काही नाही आहे. अमोल कोल्हे सातत्यानं अजित पवारांवरती टीका करतायत. ते असं म्हणतात की माझ्या पाठीमागं मी कलाकार होताना कुणी काका नव्हते, तुमच्या पाठीमागं काका उभे होते. म्हणजे त्यांना असं सांगायचं की अजित पवार हे शरद पवारांमुळे गेले. आता त्यांनी काय बोललं त्याच्यावर मला वाटत नाही काय बोलावं. आणि हा जुना प्रश्न आहे. त्यांनी ते बोलत राहतात आणि त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी माझा वेळ दवडून काही टीका टिप्पणी करणं मला नाही योग्य वाटत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाकुणाच्या सभा होणार हे आता ठरेल. सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या होतील. मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री होतील, अमित शहाजी येतील. पुण्यामध्ये एखादी कॉमन सभा प्रधानमंत्र्यांची सुद्धा होईल. म्हणजे मोदींची सुद्धा सभा होऊ शकते. हो होईल ना. काय गणित पाहायला मिळेल तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये? शिवाजीराव दादांचा ह्यावेळेस किती हजार मतांनी किंवा लाखामध्ये विजय होईल? काय आत्मविश्वास? माझ्या दृष्टीनं मी किती मताधिक्य ते अंदाज बांधण्यात कधीच वेळ घालवला नाही. माझी पहिली निवडणूक मला वाटलं होतं मी फक्त निवडणूक लढण्यासाठी लढलो, उभा राहिलो. ती निवडणूक मी 20,810 जिंकलो. दुसरी निवडणूक कुठलाही अंदाज न बांधता 1,80,000 मताचं लीड होतं. तिसरी निवडणूक माझी 3,03,000 निवडून आलो आहे. त्यामुळं हे चढत्या क्रमानंच मी निवडून येतो. गेल्या वेळेला जो झाला तो एक अपघात होता. ते दुर्दैवानं पराभव झाला. ठीक आहे, त्यातून आम्ही शिकलो आणि ह्या नव्या जोमानं पुन्हा उभं राहिलो आहे. आणि मला खात्री आहे पूर्वीचे सगळे रेकॉर्ड तोडून यावेळेला विक्रमी मताधिक्यानं मी निवडून येईल. दादा खासदार होऊन दिल्लीमध्ये पाहायला मिळतील 100%. त्यासाठीच मी उभा राहिलो आहे. पाहतोय की चांगल्या मतांनी माझा विजय होईल अशी प्रतिक्रिया शिवाजीराव आढळरावांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.